मैत्रेय उवाच 28 निशम्य वैकुण्ठनियोज्य मुख्ययोर्मधुच्युतं वाच मुरुक्रमप्रियः कृताभिषेककृतनित्यमङ्गलो मुनीन् प्रणम्याशिषमभ्यवादयत्. ध्रुवाला शेवटी न्यायला विमान आलं. त्यांनी सांगितलं की ध्रुवा, भगवान श्री हरींनी तुझ्याकरता विमान पाठवलेलं आहे. सुरू झाल्यावर यायचं नाही. कथा सुरू झाल्यानंतर कोणीही पुढे यायचं नाही. जावा जागेवर. नंद आणि सुनंद हे दोन वैमानिक त्यांनी ध्रुवाला सांगितल्यानंतर ध्रुवानी स्नान केलं. संध्यावंदन आणि नित्यकर्म आटोपली. मंगल अलंकार धारण केले. बद्रिकाश्रमात राहणाऱ्या सर्व ऋषीमुनींना नमस्कार केले. त्यांचा आशीर्वाद घेतला. श्रेष्ठ विमानाची पूजा केली. नंद आणि सुनंदाला नमस्कार केला आणि सुवर्णाप्रमाणे कांतिमान रूप धारण करून विमानावर चढण्याकरता तयार झाला. इतक्यात साक्षात काळ त्याच्यापुढे प्रत्यक्ष उभा राहिला. तो म्हणाला, ध्रुवा, मला ओलांडून गेल्याशिवाय वर जाता येत नाही. अपवाद त्याला दोनच, एक ध्रुव आणि आमचे तुकाराम महाराज सदेह गेलेले. बाकी मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. कळलं का? ध्रुवानी पाहिलं की काळ प्रत्यक्ष त्याच्या समोर उभा आहे. तदोत्तान पदपुत्रो ददर्शान्तकमागतम् मृत्योर्मूर्ध्निपदं दत्त्वा आरुरोहाद्भुतं ग्रहम्. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन विमानामध्ये चढला. विमानामध्ये बसून भगवंताच्या धामाकडे जाण्याकरता तयार झाला आणि इतक्यात त्याला आपल्या आईची आठवण झाली. तो विचार करू लागला, आईला सोडून एकटाच मी वैकुंठ लोकाला कसा जाऊ? नंद आणि सुनंद यांनी ध्रुवाच्या मनातली गोष्ट जाणली आणि त्याला दाखवलं की अरे ध्रुवा, बघ समोर तुझी आई तुझ्या पुढे विमानातून चाललेली आहे. अरे तुझ्यासारखा पुत्र जिच्या पोटी जन्माला आलाय, ती आई मागं राहील का? पाहिलं त्याने तर पुढच्या विमानावर बसून सुनीती चालली होती. क्रमाने सगळे ग्रह ओलांडून तो निघाला. विमानामध्ये बसलेले देव त्याच्यावर फुलांचा वर्षाव करत होती. त्रैलोक्य पार करून सप्तर्षी मंडळाच्या वर भगवंताच्या नित्यधामामध्ये तो पोचला. ते आढळ पद मिळवलं. त्याला ध्रुवतारा म्हणतात. त्याचं नावच ध्रुवतारा दिले. ते दिव्यधाम स्वयंप्रकाशाने प्रकाशित आहे. त्याच्या प्रकाशाने तिन्ही लोक प्रकाशित झाले आहेत. जीवावर दया न करणारी माणसं तिथं जात नाहीत. रात्रंदिवस प्राण्यांचं जे कल्याण करतात तेच जातात. जे शांत, समदर्शी, शुद्ध, सर्व प्राण्यांना प्रसन्न करणारे भगवत भक्त आहेत, तेच या भगवत धामाला जातात. अशा प्रकारे उत्तानपादाचा पुत्र ध्रुव तिन्ही लोकाच्या वर असलेल्या
तेजस्वी ताऱ्यामध्ये गेला आणि जगावरचा चूडामणी याप्रमाणे विराजमान झाला. चूडामणी हा डोक्यावर केसावर असतो. त्रैलोक्याच्या डोक्यावर आहे म्हणून त्याला चूडामणी म्हटले. त्याच्या ज्याप्रमाणे खांबाच्या सर्व बाजूनी बैल वेगाने फिरतात त्याप्रमाणे सगळं ज्योतिषचक्र त्या ध्रुवाभोवती फिरतं. त्याचा हा महिमा पाहून देवर्षी नारदांनी प्रचेतसांच्या यज्ञामध्ये वीणा वाजवला आणि 3 श्लोक म्हटले. हे ध्रुवाचं चरित्र नारदांनी गायले. कुठं गायलं? प्रचेतसांच्या यज्ञामध्ये गायलं. यज्ञामध्ये पूर्वी कथा सांगितल्या जात होत्या. नारद उवाच नूनं सुनीते पतिदेवतायास तपःप्रभावस्य सुतस्य तां गतिं दृष्ट्वाभ्युपायानपि वेदवादिनो नैवाधिगंतुं प्रभवन्ति किं नृपाः. नारद म्हणाले, पतिव्रता असलेल्या सुनीतीचा पुत्र ध्रुव यांनी तपश्चर्येच्या प्रभावाने जी गती मिळवली ते भागवत धर्म जाणणारे वेदवेत्ते ब्रह्मर्षी सुद्धा मिळवू शकत नाहीत. मग इतर राजांची गोष्ट सोडा. ध्रुव 5 वर्षाचा असताना सावत्राईच्या वाग्बाणाने विद्ध झाला आणि रागावून वनामध्ये निघून गेला आणि त्यांनी मी केलेल्या उपदेशाप्रमाणे आपल्या गुणांनीच भगवंताला जिंकलं. 5-6 वर्षाचा असताना काही दिवसाच्या तपश्चर्येनंच भगवंताला त्यांनी प्रसन्न करून घेतलं. किती? 6 महिन्यात परमपद प्राप्त करून घेतलं. आजपर्यंत असं आढळ पद कोणालाही मिळालेलं नाही. दुसरा कोणी अनेक वर्ष तपश्चर्या करून हे पद मिळवण्याची इच्छा केली तरी त्याला ते मिळणार नाही. मैत्रेय म्हणाला, विदुरा, तू उदार कीर्ती ध्रुवाच्या चरित्राविषयी मला विचारलं होतंस म्हणून ध्रुवाचं चरित्र मी तुला ऐकवलं. साधू लोक या चरित्राची प्रशंसा करतात. हे चरित्र धन, यश, आयुष्य याची वृद्धी करणारं आहे. हे चरित्र परमपवित्र आणि मंगलमय आहे. हे ऐकल्याने स्वर्ग आणि अविनाशी पद सुद्धा प्राप्त होतं. देवलोकाची प्राप्ती करून देणारं आहे. हे ऐकल्यावर सर्व पापांचा नाश होतो. भगवत भक्त असलेल्या ध्रुवाचं हे चरित्र श्रद्धापूर्वक वारंवार जो ऐकतो, आता ही सगळी फलश्रुती आहे, त्या ऐकणाराला भक्ती प्राप्त होते. त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. हे श्रवण करणाराला शील इत्यादी गुणांची प्राप्ती होते. ज्यांना महत्त्व प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांना महत्त्व प्राप्त होतं. ज्यांना तेज हवं आहे त्यांना तेज प्राप्त होतं. ज्यांना मान हवा आहे त्यांना मान प्राप्त होतो. ध्रुवाचं चरित्र सकाळी आणि संध्याकाळी ब्राह्मणांच्या समाजामध्ये एकाग्र चित्ताने याचं कीर्तन करावं. भगवंताच्या पवित्र चरणाला शरण जाणारा पुरुष हे चरित्र जर निष्काम भावाने पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, श्रवण नक्षत्र, तिथिक्षय, व्यतिपात, संक्रांत, रविवारच्या दिवशी श्रद्धाळू लोकाला ऐकवील, तो आत्म्यामध्ये रममाण होईल, संतुष्ट होईल, तो सिद्ध होतो.
साक्षात भगवद्विषयक अमृतमय ज्ञान यात आहे. भगवन मार्गाचे मर्म जे जाणत नाहीत त्यांना हे चरित्र जो सांगेल त्याच्यावर देवता अनुग्रह करतील. ध्रुवाचं कर्म परमपवित्र आहे. बाल्यावस्थेमध्ये ज्याने आईचं घर खेळणी सोडून दिली, भगवान विष्णूला जो शरण गेला, त्याचं हे पवित्र चरित्र तुला मी सांगितलेलं आहे. हे सूत नैमिषारण्यामध्ये ऋषींना सांगतायत आणि हे चरित्र मैत्रेयाने विदुराला सांगितलेलं आहे. सूत उवाच निशम्य कौशारविणोपवर्णितं ध्रुवस्य वैकुण्ठपदाधिरोहणं प्ररूढभावो भगवत्यधोक्षजे प्रष्टुं पुनस्तं विदुरप्रचक्रमे. मैत्रेय ऋषींनी वर्णन केलं ध्रुवाचं चरित्र विदुराने ऐकलं. त्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचा उदय झाला, उद्रेक झाला आणि त्यांनी विचारलं की नारदानी हे प्रचेतसांच्या यज्ञामध्ये गायलं 17 हे प्रचेतस कोण होते, कोणत्या वंशामध्ये प्रसिद्ध होते, त्यांनी कुठे यज्ञ केला. भगवंताच्या दर्शनामुळे नारद हे परम भागवत आहेत. भागवत म्हणजे भगवत भक्त. नारदाने पंचरात्र नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली आहे. पूजा पद्धती आणि क्रियायोगाचा उपदेश केला आहे. त्यात त्यांची आणि प्रचेतसांची गाठ कुठे पडली. ब्रह्मन त्यांनी भगवंताच्या लीला कथा ज्या ज्या सांगितल्या आहेत, वर्णन केले आहेत, त्या मला सांगा. मैत्रेय म्हणाले ध्रुवस्य चोत्कलपुत्रः पितरि प्रस्थिते वनं सार्वभौमश्रियं नैच्छद अधिराजासनं पितुः. ध्रुव वनामध्ये निघून गेला. त्याचा पुत्र उत्कल याने राजसिंहासन स्वीकारलं आणि राज्य करू लागला. तो उत्कल कसा होता. शांतचित्त, आसक्ती नसलेला, समदर्शी, सर्व लोकांना आत्म्यामध्ये पाहणारा, आत्म्याला संपूर्ण लोकांमध्ये पाहणारा, अंतःकरणामध्ये वासनेचा मळ नसलेला, विशुद्ध ज्ञानरूप आणि आनंदमय अशा परब्रह्माला सर्व ठिकाणी पाहणारा, त्याला जगामध्ये परमात्म्यावाचून दुसरं काही दिसतच नव्हतं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत अशा अवस्थेला पोचलेला होता. अज्ञानी लोकांना रस्त्यामध्ये मंदाग्नीप्रमाणे लोकांना वाटायचा तो मूर्ख, आंधळा, बहिरा, वेडा किंवा मुक्त आहे, मुका. पण तसा नव्हता. पण त्याच्या कुळातील लोकांनी त्याला मूर्ख आणि वेडा समजून हाकलून दिलं राज्यातून आणि त्याचा लहान भाऊ भ्रमीचा मुलगा वत्सर याला राजा बनवलं. त्या वत्सराला त्याच्या भार्येचं नाव स्वर्वीथी. तिला पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय नावाचे 6 पुत्र झाले. पुष्पार्णाला प्रभा आणि दोषा म्हणजे दिवस आणि रात्र नावाच्या 2 पत्न्या होत्या. त्यापैकी प्रभेला प्रातःकाळ म्हणजे सकाळ, मध्यंदीन आणि सायंकाळ असे 3 पुत्र झाले. हे सगळं रूपक आहे. दोषापासून प्रदोष म्हणजे तिन्हीसांज, निशिथ म्हणजे मध्यरात्र, विष्ट म्हणजे पहाट असे 3 पुत्र झाले. विष्टाला पत्नी पुष्करणीपासून सर्वतेज म्हणजे सूर्य नावाचा पुत्र झाला
आकुती नावाच्या पत्नीपासून चक्षु नावाचा पुत्र झाला. तो चक्षु चाक्षुष मन्वंतरामध्ये मनु झाला. या चक्षु मनुची पत्नी नडवला हिला पुरु, कुत्स, त्रित, द्युम्न, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी, उल्मुक असे 12 पुत्र झाले. उल्मुकाला पत्नी पुष्करणीपासून अंग, सुमना, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय असे 6 पुत्र झाले. आणि त्यातली जी सुनीथा, तिला एक जो मुलगा झाला तो अत्यंत दुष्ट होता. त्याचं नाव वेन. अंगराजाला हा मुलगा झाल्यावर तो त्या मुलाचं दुष्कर्म बघून नगर सोडून अरण्यात निघून गेला. त्या वेनाला मुनींनी शाप दिला आणि त्याला मारून टाकला. पण राजा नसल्यामुळं सगळीकडून दरोडेखोर चोर प्रजेला त्रास देऊ लागले. म्हणून वेनाच्या उजव्या हाताचं मंथन करून त्यातून जो पुत्र निर्माण झाला तो पृथू, तो विष्णूचा अंश होता. मग विदुरांनी विचारलं, महाराज, अंगराजा मोठा शीलसंपन्न, सज्जन, ब्राह्मण भक्त, महात्मा होता. त्याला वेनासारखा दुष्टपुत्र कसा झाला? आपण पाहतो नेहमी चांगल्या माणसाला वाईट मुलं होतात. महापुरुषांची मुलं हा एक संशोधनाचा विषय आहे. ते जन्माला येतात पासून बापाला ताप देतात. महात्मा गांधीचा मुला असंच होतं, हरीश नावाचा. वेश्येच्या घरी मरण पावला. खूप त्रास दिला महात्माजींना. असं म्हणतात की मागच्या जन्मीचा शत्रू या जन्मी पोटी जन्माला येऊन तो सूड घेतो सगळा. लोकमान्य टिळकांची पुत्र अशीच होते. त्याचं पुस्तकच आहे, टिळक पुत्रांचे महाभारत या नावाचं पुस्तकच आहे. त्यात महापुरुषांचा दोष काहीच नाही. पण आता आहे, ज्यांच्या पोटी कुपुत्र जन्माला आले त्यांचं दुःख त्यांनीच सोसावं. असंच झालं अंगराजाचं. मग मुनी लोकांनी त्याला मारून टाकलं. राजानी, प्रजापालक राजानी काही पाप केलं तरी सुद्धा प्रजेनं त्याचा तिरस्कार करू नये, त्याला क्षमा करावी असं म्हटलंय. पण हा पुत्र वेन जो होता तो अत्यंत दुष्ट आणि पापी होता. त्याची कथा सांगितली. मैत्रेय म्हणतात, विदुरा, अंगराजाने अश्वमेध यज्ञ केला. त्याच्या यज्ञामध्ये यज्ञभाग घेण्याकरता देव आले होते. तेव्हा ऋत्विज आश्चर्यचकित झाले देवांना पाहून. आहुतीमध्ये जे घृत होतं त्याचा स्वीकार देव करीनात. ते म्हणले, यज्ञातले ब्राह्मण चांगले आहेत, यज्ञपात्र स्वच्छ आहेत, यज्ञद्रव्य सगळी चांगली आहेत, मग स्वीकार का करत नाही तुम्ही? अपराध कोणता केलाय? ऋत्विजाचं म्हणणं ऐकल्यावर त्यांनी सांगितलं की हा पुत्रहीन आहे, निपुत्रिकाचे भाग आम्ही स्वीकारत नाही. अंगराजाला अतिशय वाईट वाटलं. तो म्हणला, या जन्मी आपल्याकडून कोणतंही पाप घडलेलं नाही, तरी आपण निपुत्रिक आहोत. सदस्य म्हणाले, तुझं कल्याण असो. राजा, तुला सुपुत्र होण्याकरता आम्ही काहीतरी उपाय करतो. तुला मुलगा झाला म्हणजे आकाशातील देव तुझ्या यज्ञातील भाग ग्रहण करतील, तुझी इच्छा पूर्ण होईल. असं सांगून अंगराजाला पुत्रप्राप्ती होण्याकरता ऋत्विजानी शिपिविष्ट नावाचा
पुरोडाश तयार केला. पुरोडाश म्हणजे यज्ञामध्ये नैवेद्य दाखवतात, त्याचा अग्नीमध्ये आहुती दिल्यावर त्यातून एक दिव्य पुरुष प्रगट झाला. त्यांनी राजाकडून प्रसाद घेतला आणि मग त्या महापुरुषांनी, सिद्ध पुरुषांनी, तो परमेश्वर यज्ञपुरुषच होता, त्यांनी राजाला प्रसाद दिला. पायस, पायस म्हणजे खीर. यज्ञाच्या प्रसादाला पायस म्हणतात. ती खीर घेतली, त्याचा वास घेतला आणि आनंदाने आपल्या पत्नीला दिली. त्या पत्नीने खीर खाल्ली आणि यथाकाल त्याला दिवस गेले आणि यथासमय त्याला एक पुत्र झाला. पण तो बाल्यावस्थेपासूनच अधर्माच्या वंशामध्ये जन्माला आला होता. ती सुनीता जी होती ती अधर्माच्या म्हणजे राक्षसाच्या वंशातली होती. मग मुलगा आईच्या वडिलावर तरी जातो, नाही तर वडिलाच्या वडिलावर तरी जातो. दोन्हीकडनं त्याला अनुवंश येतो, दोन्हीकडनं येतो. तो आईच्या वंशज म्हणजे पूर्वजाकडे गेल्यामुळं तो अतिशय दुष्ट झाला. तो धनुष्यावर बाण चढवून वनामध्ये जात होता, पशूची हत्या करीत होता, लोकांना मारत होता. तो निघाला म्हणजे वेन आला म्हणून सगळेजण पळून जात होते. तो क्रूर आणि निर्दय होता. बरोबरच्या मुलांना पशुप्रमाणे निर्दयपणे मारित होता. त्याला सुधारण्याचा, वेनराजाला, त्या वेनाला सुधारण्याचा वडिलांनी, अंगराजाने खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्याला अतिशय दुःख झालं. त्यांनी खरं म्हणजे ऋत्विजाला सांगितलं, मला पुत्र पाहिजे. पुत्र झाला. तो वाईट निघाला. आता म्हणतोय, कशाने मी मुलगा मागितला. प्रायेणाभ्यर्चितो देवो ये प्रजाग्रहमेधिनः कदपत्यभूतं दुःखं ये न विंदन्ति दुर्भरम. आता परिस्थिती बदलली, मुलगा वाईट निघाला. मग काय म्हणायला लागला, ज्या ग्रहस्थांना पुत्र नाही त्यांनी पूर्वजन्मी भगवंताची प्राप्ती करून घेतली, आराधना केली असली पाहिजे. म्हणून त्यांना कुपुत्रामुळे जे दुःख होतं ते होत नाही. म्हणून ज्याच्यामुळं मातापित्याचं सर्व यश धुळीला मिळतं, अधर्माचा भागीदार व्हावं लागतं, सगळीकडून विरोध आणि निंदा सहन करावी लागते, असा मुलगा न झालेला चांगला. म्हणून ज्यांना मुलगा नाही ते भाग्यवान आहेत, असं उलट म्हणायला त्यात. एकेकाळी मुलगा मागितला आणि आता मुलगा वाईट झाल्यानंतर, म्हातारपणे तो मारायला लागल्यानंतर निपुत्रिक असतो तर बरं झालं असतं असं वाटतं. म्हणून मी तर सुपुत्रापेक्षा कुपुत्राला चांगला समजतो. का? सुपुत्राला सोडताना क्लेश होतात, कुपुत्र घराचा नरक बनवतो, म्हणून सुटका होते घरातून, वैराग्य निर्माण होतं. तुकाराम महाराजांनी म्हटलं की नाही, बरे झाले देवा बाईल मिळाली कर्कशा, आहे की नाही. कर्कश बायको मिळाल्यामुळे काय झालं, वैराग्य निर्माण झालं. म्हणजे वाईटामध्ये, दुःखामध्ये सुद्धा सुख माणसं मानतात. वाईट मुलगा जन्माला आल्यामुळं संसाराविषयी माणसाला विरक्ती निर्माण होते. अशा प्रकारे विचार करता करता अंगराजा रात्री त्याला झोप आली नाही. चित्त घराला कंटाळलं. मध्यरात्री उठला आणि वेनाला आणि त्याच्या आईला सोडून कोणालाही कळू न देता राजमहालातून बाहेर अरण्यात निघून गेला. दुसऱ्या दिवशी कळलं की राजा निघून गेलाय.
प्रजाजन, पुरोहित, मंत्री, सुहृदगण सगळ्यांनी शोकाकुल होऊन सगळीकडे शोधलं, पण कुठेही त्याचा शोध लागला नाही. निराश होऊन सगळे परत आले. डोळ्यामध्ये अश्रू भरले होते आणि राणीला सगळा निरोप सांगितला की कुठंच नाहीत महाराज. मग मैत्रेयी म्हणतात, विदुरा, सगळ्या ऋषीमुनींनी पाहिलं की अंगराजा निघून गेलाय, कोणीतरी राजा पाहिजे ना. राजा नसेल तर प्रजेचं रक्षण कोण करणार. म्हणून सगळ्या लोकांनी सुनीताच्या संमतीनं, मंत्र्याची संमती घेऊन वेनाला राज्याभिषेक केला. राजा झाल्यावर तरी सुधारेल अशा आशेनं. पण वेन फारच कठोर प्रशासक होता. डाकूनी जेव्हा पाहिलं, ऐकलं की वेन राजा सिंहासनावर बसला आहे, तेव्हा ते घाबरले आणि गुहेमध्ये जाऊन लपले. वेनाला अष्टलोकपालाचं सामर्थ्य मिळाल्यामुळे तो उन्मत्त झाला. आधीच मरकट, तशातही मद्य प्याला आणि त्यामध्ये भूतसंचार झाला असं म्हटले. पुन्हा दारू पिल्यावर पुन्हा भूतसंचार झाला, उन्मत्त झाला, महापुरुषाचा अपमान करू लागला, ऐश्वर्य मदानी आंधळा झाला. रथामध्ये बसून निरंकुश हत्तीप्रमाणे पृथ्वी आकाश यांचा थरकाप उडवीत सगळीकडे हिंडायला लागला. सगळ्यांना आज्ञा काढली, कोणीही यज्ञ दान हवन करू नका अशी दंडी पिटवली. सर्व धर्मकर्म बंद केली, अत्याचार सुरू केला. तेव्हा हे संकट आलेलं पाहून ऋषीमुनी आपसामध्ये बोलायला लागले, अरे अरे अरे, दोन्ही बाजूनी लाकूड जळायला लागलं म्हणजे मधी सापडलेल्या जीवजंतूची जी अवस्था होते ती प्रजेची अवस्था झाली. एका बाजूनं वेन राजाचे दुष्ट सैनिक आणि एका बाजूनी चोर दरोडेखोर, दोन्ही बाजूनी त्रास. आपल्याकडे नाही का, एका बाजूनी गुंड मवाली दरोडेखोर आणि एका बाजूनी राज्यकर्ते. प्रजेला दोन्ही बाजूनी लुटायला लागलेत. म्हणजे मोठं संकट आलेलं आहे. प्रजा घोर संकटात सापडली आहे. अराजक माजेल म्हणून याला आम्ही राजा बनवला, पण हा प्रजेला छळायला लागलाय. हा दुष्ट आहे, याला सत्ता दिली म्हणजे सापाला दूध पाजल्यासारखं झालं आहे. आम्ही याला प्रजेचं रक्षण करण्याकरता नेमलं आणि हा प्रजेला त्रास द्यायला लागलाय. तेव्हा अवश्य याला समजावलं पाहिजे. आम्ही जाणून बुजून दुराचारी वेनाला राजा केला. असं वाटलं की हा राजा केल्यावर सुधारेल. याने जर आमचं ऐकलं नाही तर याला आमच्या तेजाने भस्म करून टाकू. म्हणून त्याला समजावण्याकरता ऋषी मुनी श्रेष्ठ लोक गेले. मुनी म्हणाले, राजन, आता तुला जे सांगतो ते लक्ष देऊन ऐक. आमचं ऐकलं तर तुझं आयुष्य, ऐश्वर्य, बल, कीर्ती वाढेल, वृद्धिंगत होईल. आमचं ऐकलं तर तुला स्वर्गादी लोक प्राप्त होतील. तेव्हा प्रजेचं कल्याण करणं हा तुझा धर्म आहे. तो धर्म नष्ट होता कामा नये. आणि तो जर नष्ट झाला तर राजा ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो, च्युत होतो. जो राजा दुष्टमंत्री, चोर इत्यादीपासून प्रजेचं रक्षण करतो, योग्य कर घेतो, त्याला इहलोकात आणि परलोकात सुख प्राप्त होतं.
ज्या राज्यामध्ये लोक वर्णाश्रम धर्माचं पालन करतात, स्वधर्माचं पालन करतात, यज्ञपुरुषाची आराधना करतात, त्या राजावर भगवान प्रसन्न असतात. आणि भगवान प्रसन्न झाल्यावर कोणतीच वस्तू दुर्लभ नाही. राजन, तू सर्व देशाच्या देशवासी लोकांच्या उन्नती करता यज्ञ करून भगवंताचं यजन कर. ज्येष्ठ लोकांचं ऐक, परमेश्वराला प्रसन्न करून घे. पण असं आहे, उपदेश केला मूर्ख आणि दुष्ट माणसाला की तो रागाला कारण होतो. उपदेशामुळे ऐकण्याच्या ऐवजी राग आला त्याला. तो वेन म्हणाला, वेन उवाच बालिशाबतयूयं वा अधर्मे धर्ममानिनः ये वृत्त्यदं पतिं हित्वा जारं पतिमुपासते. तो ऋषीमुनींना म्हणाला, तुम्ही मूर्ख आहात, अधर्माला धर्म मानता आहात. तुमचा जीवननिर्वाह मी चालवतो, तेव्हा माझ्या नादी लागायच्या ऐवजी तुम्ही त्या भगवान विष्णूच्या नादी लागलायत. म्हणजे कसं आहे, नवऱ्याला सोडून परपुरुषाच्या जाराच्या नादी लागल्यासारख्या स्त्रियाप्रमाणे तुम्ही आहात. जे मूर्खपणामुळे राजारूप परमेश्वराचा अनादर करतात त्यांना इहलोकी परलोकी सुख प्राप्त होत नाही. तुम्हाला एवढी भक्ती आहे तो यज्ञपुरुष कोण आहे? अरे उलटा स्त्री पतीवर प्रेम न करता परपुरुषावर आसक्त होते, तसं तुमचं आहे. मी तुमचा पती आहे. तेव्हा राजाच्या शरीरामध्ये सर्व देव राहतात. राजा सर्व देवमय आहे. म्हणून सगळ्या देवाची पूजा सोडून माझ्या एकट्याचीच पूजा करा. माझ्याशिवाय दुसरा कोण अग्रपूजेचा अधिकारी आहे? मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे वेनराजा विपरीत बुद्धी झालेला पापी कुमार्गाकडे जाणारा झाला. त्याचं पुण्य संपलं होतं. त्याला नम्रतापूर्वक प्रार्थना करून सुद्धा त्याकडे लक्ष दिलं नाही. स्वतःला शहाणा समजू लागला, ऋषीमुनींचा अपमान केला, लोकहिताची विनंती धुडकावली. हे पाहून ऋषी मुनी ब्राह्मण त्याच्यावर संतापले. ते म्हणाले, हा दुष्ट आहे, या नीचाला मारून टाका. हा जिवंत राहिला तर आपल्या जगाला खात्रीनं भस्म करून टाकेल. हा दुराचारी आहे, सिंहासनावर बसण्याच्या लायकीचा नाही. हा साक्षात यज्ञपती विष्णूची निंदा करतोय. आम्ही ह्याला राजा केला आणि हा आमची निंदा करतोय, आम्हालाच त्रास देतोय. आणि म्हणून सगळ्या ऋषीमुनींनी त्याला मारायचा निश्चय केला. भगवंताची निंदा केल्यामुळे अगोदरच तो मरणाच्या तोंडात गेलाच होता. केवळ त्याला हुंकाराने मारून टाकला. राजा जर अधर्मानी वागत असेल, राजा जर जुलमी असेल, तर राजाला मारण्याचा प्रजेला अधिकार आहे. अनेक देशामध्ये राजे आणि हुकुमशाह लोकांनी मारलेले आहेत. रशियाचा झार राजा प्रजेने मारला, इटलीच्या मुसोलिनीला प्रजेने मारला, फ्रान्स राज्यकर्तेमध्ये फ्रान्सचा राजा जनतेनं मारला. आणि प्रजा जोपर्यंत हा हक्क आपला बजावत नाही तोपर्यंत राजा असेच राहणार. जितका अन्याय आपण सहन करू तितका ते अन्याय करत जाणार. म्हणून ऋषीमुनींनी त्याला मारून टाकला. त्या वेनाची माता सुनीता ही शोकाकुल झाली आणि
तिने ते प्रेत होतं ते तेलामध्ये ठेवून टाकलं. एक दिवस ते मुनी सरस्वतीच्या पवित्र जलात स्नान करून अग्नीमध्ये हवन करून नदीच्या तीरावर बसून हरिकथा करत होते. आणि इतक्यात धुळीच्या लाटा उठल्या. चारी बाजूनी लुटारू दरोडेखोर येऊन हल्ला करू लागले. त्यांचा प्रतिकार करणारा राजाच नव्हता ना, रक्षणकर्ता कोणी नाही. सगळ्या बाजूनी चोरांनी हल्ला केला. मग ऋषीमुनींच्या लक्षात आलं की वेनाचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे अराजकता माजली आहे. चोर डाकूची संख्या वाढलेली आहे. म्हणून राजा पाहिजे. म्हणून त्यांनी असा विचार केला की आता राजा निर्माण केला पाहिजे. हा वेनाचा राजवंश नष्ट होता कामा नये, कारण याच्या वंशामध्ये पूर्वी चांगले राजे होऊन गेले, पुढेही होतील. म्हणून असा निश्चय करून त्यांनी त्या मृत राजाची वेनाची मांडी जोरजोराने घुसळली, मंथन केलं. त्यातून एक बुटका पुरुष जन्माला आला. त्याचे अंग विशेषतः हात फार लहान होते, जबडे मोठे होते, पाय लहान, नाक चपटे, डोळे लाल, केस तांबूस होते. त्याने हात जोडून विचारलं, मी काय करू? ते म्हणजे निषीद म्हणजे जवळ बैस. म्हणून त्याला निषाद म्हणू लागले. त्याने जन्माला येताच राजा वेनाची भयंकर पापं आपल्या शिरावर घेतली आणि ते सुद्धा हिंसा लुटमार करायला लागले. म्हणून त्यांना पर्वतराजीमध्ये जंगलामध्ये हाकलून दिलं. नंतर मग ब्राह्मणांनी वेनाच्या बाहूचं मंथन केलं. त्यातून एक स्त्री पुरुषाची जोडी उत्पन्न झाली. ते भगवंताचे अंश होते. ऋषी म्हणाले, हा पुरुष भगवान विष्णूचा अंश आहे, कलेपासून प्रगट झाला आहे. आणि ही स्त्री साक्षात लक्ष्मी आहे. यापैकी जो पुरुष आहे तो पृथू नावाचा सम्राट होईल आणि जगातला पहिला राजा असेल. ही सुंदर स्त्री गुण आणि अलंकारांनी विभूषित होणारी पृथूलाच पत्नी म्हणून वरेल. तिचं नाव आर्ची असेल. आणि अशा तऱ्हेने ऋषीमुनींनी जगातलं पहिलं जोडपं निर्माण केलं. जन्माला आल्यानंतर तो पृथू मोठा झाला आणि सगळे ऋषी लोक, ब्राह्मण लोक त्यांचं गुणगान करू लागले. पृथूच्या जन्माने त्रैलोक्यामध्ये आनंद संचारला. शंख, तुतार्या, मृदंग, दुंदुभी वाद्य वाजू लागली. ब्रह्मदेव, देव, देवेश्वरासह तिथे आले आणि त्याच्या हातावर पाहिलं, कमळाचं चिन्ह होतं. पायावरही चक्राचं चिन्ह होतं. ध्वज, वज्र, अंकुश, रेषा ही चिन्ह जर पायावर असतील तर समजावं तो भगवंताचा अंश आहे, अवतार आहे. हा भगवंताचा अवतार आहे असं समजून त्याला राज्याभिषेक करण्याची तयारी केली. सगळ्या निसर्गातून साहित्य आणलं. नद्या, समुद्र, पर्वत, नाग, गायी, पक्षी, पशु, स्वर्ग, पृथ्वी यांनी आपापले नजराणे आणले आणि पृथूचा विधीनुसार राज्याभिषेक झाला. श्रेष्ठ अलंकाराने शृंगारलेली महाराणी आर्ची ही त्याच्याबरोबर अग्निदेवाप्रमाणेच दिसत होती. मग निरनिराळ्या देवांनी, दिक्पालांनी राज्याभिषेकानिमित्त नजराणे आणले. आहेर
कुबेराने अतिशय सुंदर सुवर्ण सिंहासन दिलं. वरुणाने चंद्रासारखे प्रकाशमय आणि सदैव पाषाणाचे तुषार उडत होते असे छत्र दिले. वायूने 2 चवऱ्या दिल्या. धर्माने कीर्तिध्वज कीर्तिमय माळ दिली. इंद्राने मनोहर मुकुट, यमाने दमन करणारा दंड, ब्रह्मदेवाने वेदमय कवच, सरस्वतीने सुंदर हार, विष्णूने सुदर्शन चक्र, लक्ष्मीने स्थिर संपत्ती, रुद्राने 10 चंद्राकार चिन्हांनी युक्त अशी म्यानासह तलवार, पार्वतीने 100 चंद्राकार चिन्हाची ढाल, चंद्राने अमृतमय घोडे, विश्वकर्म्याने सुंदर रथ, अग्नीने बोकड आणि बैल यांच्या शिंगापासून बनवलेले धनुष्य, सूर्याने तेजोमय बाण, पृथ्वीने पायात घालावयाच्या अपेक्षित ठिकाणी पोचवणाऱ्या योगमय पादुका, आकाशाने न कोमेजणारी फुलांची माळ, आकाशात विहार करणाऱ्या सिद्ध गंधर्व यांनी नाचगाणे वाजवणे अंतर्धान विद्याची शक्ती ही दिली. ऋषींनी अमोघ आशीर्वाद दिले. समुद्राने आपल्यापासून उत्पन्न झालेला शंख, 7 समुद्र, पर्वत आणि नद्यांनी रथासाठी निष्कंटक मार्ग भेट म्हणून दिले. त्यानंतर सूत, मागध, बंदीजन यांनी स्तुती करण्याकरता सिद्ध झाले. त्यांचा स्तुती करण्याचा हेतू ओळखून पृथुराजा म्हणाला, भोसूत हे मागध सौम्य बंदीन, लोकेधुना स्पष्ट गुणस्य मे स्यात्, किमाश्चयो मे स्तव एष योज्यताम्, मामय्यभुवन वितथा गिरो वहा. हे सूत, मागध, बंदीजनानो, माझी स्तुती करू नका. का? अजून मी काहीच काम केलं नाही. माझे कोणतेही गुण अजून प्रगट झाले नाहीत. मग तुम्ही प्रशंसा कोणत्या गुणाची करता? माझ्या बाबतीत तुमची वाणी व्यर्थ होता कामा नये. म्हणून माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाची तरी स्तुती करा, माझी करू नका. मी अजून काम केलंय का? मग कार्य केल्यावर स्तुती करा ना. आधी काय आहे? निवडून आला की स्तुती. अरे 5 वर्ष काम करू द्या त्याला आणि मग स्तुती करायची द्यायची. पण आता व्यर्थ स्तुती करणाऱ्या, की ज्याला आजच्या भाषेमध्ये चमचे म्हणतात, व्यर्थ स्तुती करणारे यांची संख्या वाढलेली आहे. नुसते नाही, वर्तमानपत्र सगळी त्याच रांगेत आहेत. लोकमान्य टिळकांच्या, आगरकरांच्या काळामध्ये वर्तमानपत्र कशी निष्प्रह होती, सरकारवर कठोर टीका करत होती. टिळकांनी आग्रहलेख लिहिला होता, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, इंग्रजाच्या काळात. आणि आता जाहिराती करता सगळे पत्रकार लाळघोटेपणा इतका करतायत की सत्ताधाऱ्याचे बुक चाटतायत. म्हणून त्यांना बजावलं, माझी स्तुती करू नका. पृथ्वीराजांनी सगळ्या स्तुती करणाऱ्याला बजावलं, माझी स्तुती करू नका. कालांतराने जेव्हा माझे गुण प्रगट होतील तेव्हा माझी भरपूर स्तुती करा. जे शिष्ट लोक आहेत, शिष्ट म्हणजे सज्जन, सभ्य, ते पवित्र कीर्ती श्रीहरीच्या गुणानुवादाखेरीज तुच्छ माणसाची स्तुती करत नाहीत. स्तुती करावी भगवंताची, न करावी व्यर्थती नराची, असं म्हटले. स्तुती करायची आहे ना, परमेश्वराची करावी, माणसाची करू नये. श्रेष्ठ गुण धारण करणारा, सामर्थ्य असूनही असा कोण बुद्धिमान पुरुष आहे की जो गुण नसतानाही आपली स्तुती करून घेईल? अशा स्तुतीमुळे माणसाची फसवणूक होते.
तो मंदबुद्धी समजू शकत नाही. त्याला वाटतं की लोक आपली स्तुती करतात, आपण तसाच आहोत. अहो, सत्ता गेली की कोणी नमस्कार सुद्धा करत नाहीत. ही यांची लायकी. म्हणून शहाणे लोक आहेत, महात्मे आहेत, ते स्तुतीला सुद्धा निंदा समजतात. स्तुतीमुळं माणूस बिघडतो. म्हणून स्तुती देवाची करावी, माणसाची करू नये. मी अजून काहीही केलेलं काम नाही, आजपर्यंत कोणतंही असं काम केलं नाही की लोकांनी माझी स्तुती करावी. म्हणून तुम्ही माझी स्तुती करू नका, असं पृथ्वीराजाने स्तुती करणाऱ्या लोकांना बजावलं. तरी सुद्धा त्याने स्तुती केलीच. मैत्रेय उवाच इति ब्रुवाणं नृपतिं गायका मुनिचोदिताः तुष्टुस्तुष्टमनसः तद्वागमृतसेवया. तेव्हा त्यांचं ऐकलं आणि स्तुत गायक प्रसन्न झाले आणि मुनीने सांगितलं, राजाची स्तुती करा, कारण त्याच्या अंगामध्ये तेवढे गुण आहेत. हा साक्षात देवश्रेष्ठ नारायणच आहे. पृथ्वीराजा भगवंताचा अवतार आहे. ते म्हणाले, मैत्रेय म्हणाले की असे ऋषीमुनी म्हणाले की आम्ही आपला महिमा वर्णन करायला समर्थ नाहीत. आपला जन्म वेनाच्या शरीरापासून झाला आहे. आपली स्तुती करताना ब्रह्मदेव सुद्धा चक्रावून जातात. आपल्या कथामृताच्या आस्वादामध्ये जे राहतात त्यांना परमेश्वर प्रसन्न होतो. तेव्हा आपण धर्ममर्यादेचे रक्षण करणार आहात, धर्मविरोधकांना शासन करेल, आपण समदर्शी आहात, म्हणून आम्ही आपली स्तुती करत आहोत. दुःखिताच्या बाबतीमध्ये जे दयाळू असतील, जर कधी एखाद्याने गैरवर्तन केले तर पृथ्वीप्रमाणे तो त्याला क्षमा करून सहन करेल. इंद्राप्रमाणे जलवर्षाव करून पृथ्वीचं रक्षण करेल. मनोहर हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेनं सर्व लोकांना आनंदमय करतील, असे तुम्ही आहात. महाराज, पृथू वेनरूप अरणीच्या मंथनातून प्रगट झालेले आपण अग्नी आहात. आपण भगवंताचा अवतार आहात. आपला पराभव कोणी करू शकणार नाही. म्हणून आपली स्तुती करणं योग्य आहे. धर्ममार्गामध्ये स्थिर राहून दंडनीय नसेल तर त्याला शिक्षा करणार नाही राजा. शत्रूचा मुलगा जरी असेल आणि दंड देण्याला योग्य नसेल तर त्याला शिक्षा करणार नाही. आणि स्वतःचा मुलगा जरी असेल आणि त्याने अपराध केला असेल तरी त्याला दंड देईल, तो खरा राजा. असं म्हणतात की अहिल्याबाई होळकरांचा एकमेव पुत्र अत्यंत दुराचारी होता. त्याला अहिल्याबाईंनी हत्तीच्या पायी दिलं, स्वतःच्या औरस एकुलत्या एक मुलाला. हा आदर्श आहे. सध्या काय महाराष्ट्रामध्ये इतर बायकांचंच गुणगान चाललंय, पण या सर्व स्त्रियामध्ये सर्वात कर्तबगार जर कोण होऊन गेली तर अहिल्याबाई होळकर. त्यांचं चरित्र स्त्रियाने शिकवलं पाहिजे. आणि दुसरी महापराक्रमी स्त्री होऊन गेली म्हणजे झाशीची राणी. मग ते राहिले बाजूला. आणि हे जातीयवादी नाही त्या माणसांची, नाही त्या स्त्रियांची विद्यापीठाला नाव देणं काय, त्यांची मिरवणुका काढणं काय. कर्तबगार स्त्रिया राहिल्या बाजूला. तसं
तिन्ही गुणांचं अधिष्ठान असलेला राजा हा सर्व जनतेला सुख देतो, लोकांचं कल्याण करतो, म्हणून लोक त्याला राजा म्हणतात. राजा शब्दाचा अर्थ रंजनात राजा, प्रजेचं रंजन म्हणजे प्रजेला सुख देणं. मनोरंजन केव्हा होतं? सुख प्राप्त झाल्यावर. प्रजेला जो सुख देतो त्यालाच राजा म्हणतात. जो सत्यप्रतिज्ञ आहे, ब्राह्मणभक्त आहे, वृद्धांची सेवा करणार आहे, शरण आलेल्या माणसाला अभय देणार आहे, सर्व प्राण्यांचा मान राखणार आहे, दीनावर दया करणार आहे, परस्त्रीला माते समान भक्ती करणार आहे, पत्नीला अर्धांग मानणार आहे, प्रजेवर पित्याप्रमाणे प्रेम करतील, वेदवेत्यांचे सेवक होतील, सुहृदांचा आनंद वाढवतील, वैराग्यशील पुरुषावर विशेष प्रेम करतील, असे जे राजे आहेत ते स्तुतीला पात्र आहेत. त्या पृथुराजा तुझी स्तुती करणं यामध्ये गैर काहीही नाही. तुम्ही अद्वितीय वीर आहात, एकछत्री सम्राट आहात. तुम्ही उदयाचलापर्यंत सर्व भूमंडळाचं रक्षण कराल. हातामध्ये धनुष्य घेऊन सगळीकडे भ्रमण कराल. ठिकठिकाणचे लोकपाल आणि राजे आपल्याला भेटी अर्पण करतील. आपण आदिराजा म्हणजे जगातला पहिला राजा आहात. पृथू हा पहिला राजा म्हणून या जगाला पृथ्वी हे नाव पडलं. पृथ्वी हे जे नाव आहे ते पृथू राजापासून पडलेलं आहे. कळलं का? आपण प्रजेच्या जीवननिर्वाहासाठी गोरूपधारणी पृथ्वीचं दोहन कराल. धनुष्याच्या टोकाने पर्वत सहज फोडून पृथ्वी सपाट कराल. पृथुराजाच्या अगोदर उंच सखल पृथ्वी होती, ती त्यांनी सपाट केली आणि शेतीला सुरुवात केली. तर पहिला शेतकरी पृथू आहे. कळलं का? रणभूमीवर आपला वेग कोणीही सहन करू शकणार नाही. आपली सिंहगर्जना, धनुष्याचा टणत्कार ऐकून दुष्ट पळून जातील. पृथुराजा, सरस्वती नदीच्या उगमस्थानावर आपण 100 अश्वमेध यज्ञ कराल. शेवटच्या यज्ञाच्या वेळेला इंद्र आपला घोडा पळवून नेईल. नंतर आपला मुलगा तो यज्ञातील घोडा परत आण. आपण 100 यज्ञ कराल, पण इंद्रपद मागणार नाहीत. आपल्या महालाच्या बागेमध्ये एक वेळ आपली सनत कुमाराशी गाठ पडेल. त्यांची आपण सेवा करून निर्मल ज्ञानाची प्राप्ती करून घ्याल आणि मग आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होईल. अशा प्रकारे पृथुराजा पुढे काय काय करणार आहे हे ब्राह्मणांनी त्याचं भविष्य सांगितलं. हे सगळं भविष्य पुढे खरं ठरलं. भविष्य शास्त्र खरं आहे, सांगणारे खोटे. कळलं का? सांगणारी बुवाबाजी आहे सगळी. शास्त्र खोटं नाही आहे. मोठमोठ्या ऋषीमुनींनी लिहिलेलं शास्त्र आहे, ते खोटं असेल कसं? अनेकांची भविष्य खरी ठरतात अशी माणसं आजही आहेत, नाही असं नाही. पण या क्षेत्रामध्ये बुवाबाजी फार आहे. जसे आयुर्वेदामध्ये जडीबुट्टी अमकं तमकं, आयुर्वेद खरं आहे, पण हे औषध देणारी जडीबुट्टीवाले आहेत की नाही, हे खोटे आहेत. त्यामध्ये जो तज्ज्ञ माणूस आहे तो आजही असाध्य रोग बरा करू शकतो, पण विश्वास पाहिजे. याची सनतकुमाराशी गाठ पडेल आणि निर्मल ज्ञान ज्याला प्राप्त होईल. राजाचा पराक्रम जनतेच्या समोर जेव्हा येईल तेव्हा सगळीकडे याच्या चरित्राची चर्चा चाललेली दिसेल.
पृथ्वीराजा, तुझी आज्ञा कोणीही मोडणार नाही. तू चारी दिशा जिंकशील. प्रजेचे सगळे क्लेश दूर करशील. सगळ्या भूमंडळाचा शासक होशील. देवसुद्धा असुरसुद्धा तुझ्या प्रभावाचं वर्णन करतील. असं पृथ्वीराजाचं, ज्याला जातक म्हणजे भविष्य म्हणतात, ते ऋषीमुनींनी वर्णन केलं. मग मैत्रेय म्हणतात, मैत्रेय उवाच एवं स भगवान् वैन्यः ख्यापितो गुणकर्मभिः छन्दयामास तान् कामैः प्रतिपूज्याभिनन्द्य च. बंदीजनांनी, भाटांनी, सगळ्यांनी पृथूची स्तुती केली. त्याच्या गुणाचं, कर्माचं वर्णन केलं. त्याची प्रशंसा केली. मग पृथ्वीराजांनी त्यांचा आदर सत्कार केला. त्यांच्या मानाप्रमाणे त्यांना वस्तू देऊन संतुष्ट केलं. मग पृथ्वीराजांनी ब्राह्मण वगैरे चारी वर्णाचे लोक, सेवक, मंत्री, पुरोहित, नगरवासी, देशवासी, व्यावसायिक आणि आज्ञेचं पालन करणारे सगळे, या सर्वांचा सत्कार केला. मग विदुरांनी